प्रेषितांच्या कृत्येचा अभ्यास करत असताना आज आपण 7व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा, द स्टोरी दॅट नेव्हर एंड्स. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे स्टेफनाचा मृत्यू, द डेथ ऑफ स्टीफन. स्टेफनाचा मृत्यू. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांचे कृत्य 7 आणि वचन 54 ते 7, Acts 7:54 to 60. आता हा जो शास्त्रभाग आहे हा एकदम अतिशय महत्वाचा आणि फार इंटरेस्टिंग असा शास्त्रभाग आहे देवाच्या वचनातला. आणि याच्यातून आपण बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी शिकू शकतो की जे आज आणि प्रत्येक काळात मंडळीला आपल्याला लागू आहे. मागील संदेशात आपण पाहिलं की स्टीफन जो 7 लोकांपैकी एक मंडळीने निवडला पंक्ती सेवा करण्यासाठी, म्हणजे जेवण वाढणं वगैरे बाकीचे किरकोळ कामं चर्चा करण्यासाठी करत करत तो आत्म्याने भरला. त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार होऊ लागले, वचन गाजू लागला आणि त्याच्याद्वारे जेव्हा एक चमत्कार झाला त्याला अटक झाली आणि त्याला काउन्सिल पुढे सभास्थानात आणण्यात आलं, विचारपूस करण्यात आली, खोटे आरोप करण्यात आले की हा यहुदी धर्माविरुद्ध बोलतो, अब्राहामाविरुद्ध, मोशे आणि मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध बोलतो, आमच्या चर्चचे किंवा आमच्या धर्माच्या नियमाविरुद्ध बोलतो, असे खोटे आरोप करण्यात आले. आणि मग त्याला मध्ये घेतलं आणि त्याचं उत्तर त्याने दिलं. तो स्टीफनाचा संदेश आपण मागच्या संदेशात पाहिला. जर तुम्ही मिस केला असेल तर ते सिरीज ज्या रविवारी तुमची मिस होत असेल तर ते तुम्ही ऐका, बघा, म्हणजे तुम्ही आमच्या सोबत चालाल आणि या पुस्तकाचा अभ्यास सिस्टमॅटिकली होईल. तर त्याने त्याचा खुलासा उपदेशाने केला आणि तो उपदेश कुठं केला माहितीये का? चर्चमध्ये नाही, त्या सभास्थानात काउन्सिलमध्ये. तिथं रोमन पोलीस डिपार्टमेंटचे सरकारी अधिकारी होते, तिथे यहुदी धर्माचे शास्त्री परुषी होते, टॉप लीडर, सगळे महत्वाचे टॉप लोक होते. आणि त्यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर म्हणून त्यांनी तो संदेश दिलेला आहे आणि त्या संदेशामध्ये त्यांनी ते सर्व आरोप केले. आणि शेवटी त्यांनी इतक्या कडक भाषेत सांगितलं की तुम्ही तुमच्या मसीहाला वधस कमावली, तुम्ही ते जबाबदार. तू एकटा एका बाजूला सर्वजण त्याच्या विचार कर. एवढं धैर्य कुठून आलं? इथं आपल्याला आपल्या लोकांसमोर बोलायला साक्ष देता येत नाही, धैर्य देत नाही, धडधड होतं. तर जे वेगळे विरुद्ध लोक आणि एकटा कुठून आलं? ते देवाच्या आत्म्याने. जेव्हा आपण रिअल असतो ना, फेक नसतो, जेव्हा तुम्ही रिअल असताना तेव्हा आपोआप तुम्हाला ते धैर्य येते. पण एखादा पाप, एखादं चूक तुमच्या मनात जर असेल, चुकीचं काहीतरी करत असाल, चुकीचं जीवन, ते धैर्य येणार नाही. नाही का? तुम्ही दबून राहाल, बिचकत राहाल, घाबरून राहाल. पण जर तुम्ही क्लिअर असाल देवाशी आणि माणसाशी तर तुम्ही जोरात बोला, धैर्याने बोला. आणि अशांचा देव वापरतो. तर यांनी हे धैर्याने दिलं आणि शेवटी हा आरोप कडक शब्दात केल्यानंतर ते अजूनच भडकले, संतापले. आणि काय झालं माहितीये का? वचन 54, प्रेषितांचे कृत्य 7वां अध्याय 54वां वचन. प्रेरितों के काम 7 और 54. त्याचे हे भाषण त्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातवट खाऊ लागले. बघ, आता हे सुशिक्षित लोक आहेत, हे काय असे गल्ली बोळातले तुका पोरं आलेलं नाहीयेत दंगल करायला. म्हणून ते काय, ते कसं राग क्रोध व्यक्त करतात, ते दातवट खातात की आम्ही इतके शिकलेले, इतके हे आम्हाला चॅलेंज, आम्हाला सांगतो की आम्ही दोषी. हे त्याच्यावर दातवट खाऊ लागले. बघा, कारण त्याने आरोप लावला होता की तुम्ही देवाच्या मसीहाला रजस्तंभात खेळून मारलेले, त्याला देवाने जिवंत केले, तो जिवंत आहे, त्याला साक्षात मी आहे. जे नको तेच त्यांना ऐकायला.
आणि ते म्हटलं की एवढं डेअरिंग आमच्या समोर आमच्यावर आरोप. ते खाऊ लागले. ते इतके चवताळे, त्यांचं भाषण इतकं झोंबलं. म्हणजे बघा, कधी कधी सत्य बोललं, सत्य वचन केलं, गाजवलं, तर जे असत्याचे आहेत, लबाड आहेत, माहिती आहे, ज्यांनी ठरवून टाकलेलं आहे की काही झालं तरी खरं मानायचंच नाही, विश्वास ठेवायचाच नाही, त्यांची प्रतिक्रिया अशी असते. त्यांची प्रतिक्रिया अशी असते. तर त्याचे हे बोलणे त्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातोड खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली. बघा, आता ह्या छोट्याशा शास्त्र भागामध्ये पण महत्वाचा हा 7व्या अध्यायाचा शेवटचा भाग आहे आणि हा स्टेफनाच्या जीवनातला शेवटचा भाग आहे. त्याच्या आयुष्याच्या शेवटास तरुणपणी तो आलेला. त्याचा आता लवकरच मृत्यू होणार आहे आणि शेवटचं भाषण, शेवटचा उपदेश त्याने केलेला आहे. आणि ह्या शास्त्र भागात आपल्याला काही कॉन्ट्रास्ट किंवा विरोधाभास पाहायला मिळतो. 54व्या वचनात जर आपण वाचलं की ते दातोड खाऊ लागले. ते इतके चवताळ, दात खाणे. शास्त्र असं शिकवतो की नरकामध्ये दात खाणे, रडणे हे आहे. असं म्हणू नका की नरक कोणी पाहिलं, कारण जेव्हा तिथे जाल तेव्हा परत यायला दुसरी संधी नाही. जी दुसरी संधी आहे ती फक्त या आयुष्यात आहे. निर्णय जो घ्यायचा आहे याच्यानंतर आपण कुठे जाऊ, हा या आयुष्यात घ्यायचा आहे, मेल्यानंतर नाही, असं पवित्र शास्त्र शिकवतं. जे नरकात गेले ते पस्तावलेले की आम्ही टिंगल केली, मस्करी केली, पण आता आम्हीच आमचा निर्णय घेतलेला आहे. देव कोणाला नरकात टाकत नाही. ज्याच्या त्याच्या निर्णयाने जो तो त्या ठिकाणी जातो. खरं तर नरक देवाने माणसांसाठी केलेलाच नाही. शास्त्र शिकवतं की नरक सैतान त्याच्या दुरात्म्यांसाठी केलेला आहे. आणि त्याला माहिती आहे, सैतानाला त्याच्या दुरात्म्याला, की आपला अंत तिथं आहे. म्हणून ते लोकांना, तुम्हाला मला तिकडे घेऊन जाऊ पाहतात. नाही समजलं. मत्ते शुभवर्तमान याच्यातले काही वचन आपण वाचू की दात खाणे, दातोट खाणे हे कुठं असतं आणि ह्याच्याबद्दल प्रभू येशूने काय शिकवलं. मॅथ्यू 8:12. काही शास्त्रभाग आपण पाहूया की दात खाणे हे कोणाचं प्रतीक आहे. मत्ते 8 आणि याचं 12वं वचन. परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. की देवाच्या राज्याच्या बाहेर टाकल्यानंतर रडणे व दात खाणे चालेल. 13वा अध्याय आणि 41वा वचन. मॅथ्यू 13:41. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळणाऱ्यास व अधर्म करणाऱ्यास. अधर्म करणाऱ्याच्या अगोदर कोण आहे? अडखळणारे. तुम्ही दुसऱ्याला अडखळणारे आहात का? उत्तेजन देणारे, तुम्हाला माहिती आहे. सर्व अडखळणाऱ्यास व अधर्म करणाऱ्यास त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तिथे रडणे व दात खाणे चालेल. आणि मग पुढे 50वा वचन जर आपण वाचलं, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तिथे रडणे व दात खाणे चालेल. 22:15. मत्ते 22:15.
नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यामध्ये पाशात कसे पाडावे या संबंधाने मसलत केली. बघा, आणि 24:51 मत्ते 24:51 जर आपण वाचलं, त्याला कापून काही व ढोंग्यांना द्यावायचा वाटा व त्याच्या पदरी घालतील, तिथे रडणे व दात खाणे चालते. नरक अशा लोकांनी भरलेलं असेल की ते तिथे दातोड खात अनंत काळ दातोड खात बसतील, रडत नसतील. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की ज्यांनी स्वतःचं भवितव्य ठरवलेलं आहे. काही जण असं मानतात की देवाची इच्छा असली तर तो माझं तारण करील, देवाची इच्छा असेल तर ते वळतील नाही. देवाची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये, प्रत्येकाने वळावं. पण निर्णयावर आहे. निर्णय जो आहे आपल्या निर्णयावर आहे. देव जबरदस्तीने तुमचं तारण करणार नाही, जबरदस्ती करणार नाही. शैतान जबरदस्ती करतो, देव नाही. ज्याचा त्याचा निर्णय. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तर स्वर्ग आहे, नाकारला तर नरक आहे. ज्याच्या त्याच्या निर्णयावर ज्याचं त्याचं भवितव्य ठरवतं. देव ठरवत नाही, लक्षात घ्या. तर रडणे व दात खाणे हे त्या ठिकाणाचं प्रतीक आहे. म्हणजे हे लोक आता दातोड खातात. हे देवाने निवडलेलं स्टीफन आणि देवाचा संदेष्टा आणि त्याचा संदेश याला विरोध करतात. त्यांचा पारा चढलेला आहे. त्यांनी त्यांना चॅलेंज केलेला आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. ते त्याचा जीव घेऊ शकतात, मरणदंड ठोकू शकतात आणि ते थोड्याच वेळात ते तसं करणार आहे, आपण पाहू. पण यावेळेस त्यांचा पारा चढलेला आहे. ते दातोड खाऊ लागले नाही. आता रोमकारास पत्र. आता हे वैशिष्ट्य हे लोक इस्रायली देवाच्या निवडलेल्या अब्राहामाची संतान. स्टीफन पण इस्रायली यहुदी आणि तो त्यांना मोशेच्या नियमशास्त्रातून जुन्या करारातून येशू ख्रिस्त हा त्यांचा मसीह आहे सांगतो, पण तरी पण ते विरोध करतात. असं का? त्यांना माहित नाही का आपण कोण आहे? माहित आहे. त्यांना मोशे नाही की आम्ही अब्राहामाचे संतान, देवाचे निवडलेले लोक. परराष्ट्रीय विधर्माने ते कुत्रे म्हणत समजत होते. त्यामुळे मुलांची भाकर कुत्र्याने टाकणं बरोबर आहे का? आठवतं ना? आणि ते हा अभिमान जातीचा धर्माचा होता की आम्हीच देवाचे निवडलेलो, आम्ही काही केलं तरी देव आम्हाला घेईल. पण ज्यावेळेस त्या देवाबद्दल सांगितलं गेलं त्यावेळेस विरोध झाला, संताप आला, क्रोध आला. बघा का बरं त्यांना समजलं? याचं कारण रोमकारास पत्राच्या 11व्या अध्यायात, रोमन्स चॅप्टर 11. हे सर्व महत्वाचे शास्त्रभाग आहेत. हे फार 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 महत्वाचं प्रकटीकरण आहे. म्हणून नीट शांततेने समजून रोमन्स 11, 7 and 8. रोमकारास पत्र 11, 7 आणि 8 इस्रायलाविषयी बोलताना पाऊल लिहितो. तर काय जे मिळवण्यासाठी इस्रायल खटपट करीत आहे ते त्याला मिळाले, ते त्यांना मिळाले नाही. निवडलेल्या लोकांना मिळाले आणि वडकड बधीर झाले. काय झाले? देवाचे निवडलेले इस्रायल होते, त्यांनी येशू ख्रिस्ताला त्यांच्या मसीहाला नाकारलं, विधर्म्याने स्वीकारलं आणि हे जे निवडलेले इस्रायल लोक ते बधीर झाले. त्यांचं अंतःकरण कठीण झालं. वचन 8. देवाने त्यांना आजच्या दिवसापर्यंत धुंद बुद्धी, दिसू न देणारे डोळे व ऐकू न येऊ देणारे कान दिले. म्हणजे डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही आणि बुद्धी असून समजत नाही. धुंद बुद्धी, नुसतं असं ब्लाइंड पाहायचं, काय चाललंय काय नाही, कोणाशी बोलतात काहीच नाही. धुंद बुद्धी, बधीर झालेली बुद्धी. हे कोणाला दिलं जातं? हे इस्रायलाला दिलं. आणि आज प्रत्येकाला, प्रत्येक जण जे देवाविरुद्ध कठीण अंतःकरण करतं की मला नको आहे, मला सांगू नका,
मला माहिती आहे मला काय करायचं ते मी करीन. असं जेव्हा माणूस स्टेप उचलतो, म्हणतो ना, देव त्याचं अंतकरण कठीण करतो, कठीण होऊ देतो. जुन्या काळात त्याचं उदाहरण आहे फारो राजाचं. परमेश्वराने ज्यावेळेस मोशेला पाठवलं, त्यांनी सांगितलं मी तुला फारोकडे पाठवतो, पण तो लगेच त्या लोकांना जाऊ देणार नाही, पण मी जे सांगेल ते तू जाऊन सांग. आणि आपण वाचतो की 10 वेळेस मोशे गेला, 10 वेळेस त्यांनी नाकारलं. पण आपण शास्त्रात असंही वाचतो, नीट ऐका, ज्यावेळेस एक एक पिढा आल्या, फारोने आपले मन कठीण केले. नीट ऐका आता मी काय परत वचन आहे, पण फारोने आपले मन कठीण केले. बट फॅरो hardened his heart. 3 वेळेस आपण वाचतो की फारोने त्याचं मन कठीण केलं. मग चौथ्यांदा ते वाक्य आहे, फारोने त्याचं मन कठीण केलं म्हणून परमेश्वराने त्याचं मन कठीण केलं, की तुला मी नको आहे ना, होऊ दे तुझंच. जेव्हा तुम्ही आणि मी माणूस जेव्हा देवाला नाकारतो, अंतकरण कठीण करतो, एकदा दोनदा तीनदा देव चान्स देतो आणि आपण कर्मठपणात आडमुठपणात राहिलो तो कठीण होऊ देतो. म्हणजे देव कठीण करत नाही, आपण कठीण करतो. एकदा दोनदा तीनदा तो चान्स देतो, त्याचं वचन कळवतो, फटके देतो, पण तरी आपण सुधर, तरी तर आपण म्हणलो की नाही मला कोणाचंच ऐकायचं, मी माझ्या इच्छा. मग तो म्हणतो की ठीक आहे, मग तो कठीण होऊ देतो. मग माणसाची बुद्धी मंद होती. डोळ्याने पाहिलं चमत्कार देवाचा की अख्खा मिसर देशाची वाट लागलेली. लोक येऊन सांगतात, फारो राजाचा मंत्री म्हणतात की ह्या लोकांना जाऊ द्या, तरी तो म्हणतो नाही, मी राजा आहे, मला माहिती, मला कोणी सांगायचं. सगळं उद्ध्वस्त झालं देश, जनावरं माणसं सगळं. म्हणजे अहंकार, गर्व, घमेंड माणसाला इतकं नाश होत राहिला तरी माणसाला त्याची शुद्धी राहत नाही. मी जर नाश पावलो तर मी एकट्याने, मी दुसऱ्यांना घेऊन नाश पावलो, ह्या लेवलपर्यंत माणूस आहे. म्हणजे हे कधी होतं, देव कधी माणसाचं अंतकरण कठीण करतो जेव्हा माणूस आपलं अंतकरण कठीण करतो. आणि या ठिकाणी आपण वाचतो की हे लोक स्टेफनवर दाटोर खाऊ लागलेले, देवाचे निवडलेले इस्रायल. त्यांना शास्त्रातून दाखवून दिले, त्यांना पटलं नाही. त्यांना वाटतं की आमचा इन्सल्ट केला, हा बायबल कॉलेजला गेला नाही, हिच्याजवळ डिग्री नाही, आम्हाला शिकवलं, आम्हाला सांगतो कुठं काय लिहिलेलं. अंतकरण कठीण झालं. आणि हे का झालं? इस्रायलाने, परमेश्वराने, देवाचे लोक इस्रायल, अनेक इस्रायल आज म्हणतात की येशू ख्रिस्त हा मसीहा नाही आहे, आमचा मसीहा येणार आहे. तो कोण होता? ते म्हणतात तो एक संदेश. आणि ज्यावेळेस मी अशा काही इस्रायल लोकांना भेटलो आणि जेव्हा त्यांच्या तोंडातून ऐकलं काही वर्षापूर्वी, मी शॉक झालो. हे ज्यू, हे यहुदी लोक असे म्हणू शकतात, देवाचे निवडलेले अब्राहामाचे संतान. हमको मत बोलो, हम जूइश है, गॉड इज नॉट द गॉड ऑफ इंडिया, गॉड ऑफ इस्राइल. तो हमको क्या बोलते? बाइबल हमारा है, सब लोग राइटर हमारे, जाओ. मग तुम्हाला आहे तर तुम्ही क्यों नाही विश्वास रखते? क्योंकि देवाने त्यांचं बुद्धी भ्रष्ट केलेली, डोळे अंधारे केले. हे कधी होतात माहिती का? शास्त्र कधीच समजत नाही, उपदेश कधीच समजत नाही. किती चमत्कार देवाने केले, किती अनुभव दिले तरी माणूस का वळत नाही? अंतकरण कठीण झालेलं असतं. अंतकरण कठीण झालेलं असतं. आठवतच नाही काय साक्ष द्यायची. मग आपण सांगायचं अरे आपण ती प्रार्थना केली, हा, मग ते हळूहळू चुकून साक्ष देतात. म्हणजे अंतकरण इतकं बधीर झालेलं असतं की देवाचे उपकार पण ध्यानात राहतात. बंडखोरीसारखं बेफाम होतो माणूस, की परत देवाची गरजच लागणार नाही या रीतीने वागायला. मग डोळे असं दिसत नाही देव काय करतोय आपल्या जीवनात, दुसऱ्यांच्या जीवनात. कोणी किती मोठी साक्ष दिली तरी आपण मक्क सारखं, आपलं अंतकरण कठीण झालं. आपण टाळ्या वाजवू शकत नाही, आपण प्रेज लॉर्ड म्हणू शकतो. देवाचं वचन येते, काही जणांना त्याची वाणी ऐकू येते, काही जणांना ऐकूच येत नाही. काम असं का? काम मंद झालं. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान झाकतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. शास्त्र सांगतो,
शास्त्र जर नको असेल आणि तुम्ही जर रात्रभर प्रार्थना करून उपवास कराल तर परमेश्वर म्हणतो तुमची प्रार्थना मला वीट आणणारी आहे. तुम्हाला माझं वचन, माझा शब्द तर नकोय, मलाही तुमचं ऐकायचं नाही. प्रार्थनेने, वचन वाचल्याने देव आपल्याशी बोलतो आणि प्रार्थनेने आपण त्याच्याशी बोलतो. पण तो म्हणतो की तुला जर माझं ऐकायचं नाही माझ्या वचनातून, तर मलाही तुझं ऐकायचं नाही. काही लोक असे आहेत की ते रात्रभर प्रार्थना करू शकतात, पण 1 तास शास्त्र घेऊन बसू शकत नाही. 1 घंटा नहीं बैठ सकते बाइबल में. पूरा रात बाइबल प्रेयर कर सकते, लेकिन 1 घंटा बाइबल स्टडी नहीं कर सकते. परमेश्वर बोलता की तुम्हारी प्रार्थना नहीं चली. तर हे या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. वचन 8, देवाने त्यांना आजच्या दिवसापर्यंत धुंद बुद्धी, दिसू न देणारे डोळे, ऐकू न येऊ देणारे कान, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. म्हणून हे लोक दातोट खाऊ लागले स्टेफनावर. काही विरोधाभास, काही कॉन्ट्रास्ट आपण या ठिकाणी पाहतो. पहिला विरोधाभास, पहिला पॉइंट असा की हे लोक क्रोधाने भरलेले होते, परंतु स्टेफन पवित्र आत्म्याने भरलेला. फर्स्ट पॉइंट, पहला पॉइंट क्या, ये लोग गुस्से से पागल हो गए थे और स्टीफन पवित्र आत्मा से भरा हुआ. बाइबल में देखो मार्का वचन 55, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने. हे लोग कशाने भरलेले होते? रागाने, क्रोधाने. आज कोण रागाने भरलेले? कोण रागाने बसून उपदेश ऐकतोय? देव तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचा राग शांत करो. मग तो राग माझ्यावर असो, देवावर असो किंवा कोणावर असो. तर हा पहिला विरोधाभास. दिस इज द फर्स्ट कॉन्ट्रास्ट. आता त्याने वाईट काहीच सांगितलं नव्हतं. त्याने शास्त्रातून दाखवून दिलं फक्त की त्यांची शास्त्रानुसार त्याने दाखवून दिलं की येशू ख्रिस्त हाच इस्रायलचा मसीहा आहे. पण त्यांना मान्य करायचं नव्हतं म्हणून ते चिडले. पहिल्या पेत्र 4 आणि वचन 14, फर्स्ट पीटर 4:14 या ठिकाणी पेत्र काय लिहितो आपण पाहतो. पहिले पेत्र 4 आणि वचन 14, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य. धन्य म्हणजे आशीर्वाद. ख्रिस्ताच्या नावामुळे, कोणामुळे? स्वतः काहीतरी पाप चूक केली, बदनाम झालं आणि लोक नाव ठेवतात म्हणून नाही, पण काही न करता ख्रिस्ताच्या नावामुळे जर तुमची निंदा होत असल्यास तुम्ही आशीर्वादित आहात. म्हणजे काय, पहिली गोष्ट की ख्रिस्ताच्या नावामुळे आपल्याला कोणीतरी निंदा करील, कोणाला तरी आपण आवडणार नाही, कोणीतरी उगीच आपल्यावर चिडल, टिंगल करील. तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावरून राहिला आहे. पण मला वाटलं की अन्य भाषेत बोलल्यावर देवाचा आत्मा येऊन राहतो. नाही, जेव्हा कोणी निंदा करतं, उगीच काहीतरी उठवतं, बोलतं, तेव्हा पण हे समजून घ्यायचं की देवाचा आत्मा आपल्यावर आहे, त्याचा अभिषेक आहे, म्हणून ते संतापलेले, म्हणून ते माझ्यावर दातोड खातात, म्हणून ते चिडलेले. इथून पुढे जर कोणी तुमच्यावर दातोड खाल्ले, चिडलं, काही आरोप केले तरी देणार ठेवा. त्यांनी त्यांचं अंतकरण कठीण करत आलेले नाहीत, म्हणून देवाने ते अजून कठीण केलेलं आहे. पण तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेला आहात म्हणून ते तुम्हाला अपोज करतात, विरोध. पहिला विरोधाभास. म्हणून जरी असं झालं तरी आपण धैर्याने, किती धैर्याने. एकटा माणूस स्टीफन सगळ्या बाजूने सगळे जसे लांडग्यांसारखे मध्ये एकटा मेला, तरी तो धैर्याने बोलतो. तुम्ही त्या मसीहाला तुम्ही मदत कमवा दिला. तस त्यांचा राग आणावा. दुसरा विरोधाभास, सेकंड कॉन्ट्रास्ट. वचन 15, वचन 55, प्रेषित 7 आणि 55, ऍक्ट्स 7:55. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली
तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिलेले त्याने पाहिले. अशा वेळेस त्याने काय केलं? त्याने पाहिलं ना की किती लोक बसलेले आहेत, काय बोलत. त्याने आकाशाकडे दृष्टी लावली. ज्यावेळेस आपल्या विरुद्ध कोणी दातोट खात असतं, संतापलेलं असतं, आपण त्यांच्याकडे पाहायचं नाही, ते अजून करतात. आपण वर दृष्टी लावायची. आपली दृष्टी पाहायची नाही, कोण कोण माझ्या कोण कोण ही आहे का तो आहे का तो. आपण रोज त्याच्याकडे पाहायचं. त्याने वर आकाशाकडे दृष्टी लावली आणि त्याला काय दिसलं? त्याला काय दिसलं? देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभं राहिलेले त्याने पाहिले. आता माझा पॉइंट काय लक्षात घ्या, इकडे बघा. हे एवढे लोक त्या ठिकाणी बसले, देखो अभी समझो मैं क्या बोल रहा हूं. इतने लोग बैठे हैं, उनको कुछ नहीं दिखा, लेकिन ये स्टीफन को दिखा. म्हणजे काय ते आंधळे होते का? हे डोळे होते पण आत्मिक दृष्टी नव्हती. डोळे असून ते आंधळे होते, पण स्टीफनला आत्मिक दृष्टी होती. म्हणून दुसरा विरोधाभास, सेकंड कॉन्ट्रास्ट बिटवीन स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस अँड स्पिरिच्युअल साइट. आत्मिक दृष्टी आणि आत्मिक अंधत्व यांच्यातला विरोधाभास. दुसरा पॉइंट, एकाला आत्मिक दृष्टी आहे, स्टीफनाला स्वर्ग उघडल्या, देवाचा तेज येशू ख्रिस्ताला तो बसलेला पाहतोय आणि त्यांना काही दिसत नाही. एकाला आत्मिक दृष्टी आहे, बाकीच्यांना आत्मिक अंधत्व. आज कोण तुला यावेळेस म्हणाल की प्रभू माझे आत्मिक डोळे उघड. म्हणजे शास्त्रात येशू ख्रिस्त मला दिसतो. असं पाहू नका, म्हणा ना प्रभू माझा आत्मिक डोळे उघड. म्हणजे मी शास्त्रातून तुला पाहू शकेल. असं रागाने माझ्याकडे पाहू नका, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला सांगतो. लीन आणि नम्र मगर दिल से ऐसा मत देखो, बोलो प्रभु मेरी आंखें खोलो कि वजन से मैं आपको देख सकूं. दुसरा विरोधाभास, दुसरा पॉइंट काय की ते आध्यात्मिकरित्या अंधारे होते आणि स्टीफन आध्यात्मिकरित्या त्याला दृष्टी होती, है ना. आत्मिक दृष्टी आणि आत्मिक अंधत्व. आणि काय म्हटलं तो हे पाहिल्यावर? आणि त्याने म्हटलं की पहा. अचानक तो बोलता बोलता, आता हे आधीच चिडलेले संतापलेले दातोट खात आहेत, अजून त्यांचा पारा चढवताय. जसं काय तो म्हणतो, अरे बघा. आणि काय म्हणतो तो? पहा आकाश उघडले आहे व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिलेला आहे असे माझ्या दृष्टीस पडते. अरे बापरे, हे लोक तर आधी रागाने वेडे झालेले, संतापलेले, दातोट खात आहेत आणि अजून म्हणतो की येशू ख्रिस्ताला मी पाहत आहे. आकाश उघडलेलं म्हणजे काय आम्हाला दिसत नाही? म्हणजे काय आम्ही बायबल वाचला नाही? म्हणजे काय आम्ही अब्रामाची संतान नाहीये? किती संताप झाला असेल, किती राग अनुभव झाला असेल, किती रागाने वेडे झाले असतील. तो नुसतं पाहत नाही, तो म्हणतो बघा मला आकाश उघडलेलं प्रभू येशू देवाच्या उजवीकडे बसला दिसत आहे. कसं वाटलं असेल विचार करा, कल्पना करा. तो सीन डोळ्यापुढे, इमोशन्स. आधीच दातोड खाणारे लोक सगळ्या बाजूने घेरलेले, संतापलेले, ते काही करू शकतात. सगळे एकाच वेळेस हल्ला करून मारून टाकू शकतात आणि त्यांना सांगायचं की मला स्वर्ग उघडले नाही, येशू ख्रिस्त दिसत आहे. अरे त्या येशू ख्रिस्ताबद्दल हा बोलतो म्हणून तर हे सगळं चाललेलं आहे, म्हणून तर त्याला मध्ये उभं केलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार करतो म्हणून तर त्याला तिथं आणलेलं आहे. आणि तो परत तेच सांगतो, येशू ख्रिस्त मला स्वर्गात दिसतोय. आणि ते म्हणजे की हे आम्हाला सांगतो बघा. आणि त्यांना कदाचित हे आठवलं असेल की प्रभू येशूने जे मार्क 14 मध्ये सांगितलं. मार्क 14 मध्ये आपण वाचू, मार्क 14 ज्यावेळेस प्रभू येशू
त्याच्यावर खटला चालू होता. पंत पिलातापुढे. त्यावेळेस त्याने काय म्हटलं बघा, मार्क 14:61 and 62. मार्क 14:61 आणि 60व्या वर्षापासून आपण वाचतो. तो म्हणतो, तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, तू काही उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? इकडे बघा, ते वचन नंतर वाचा, इकडे लक्ष द्या, ते लिहून ठेवा आणि मग इकडे लक्ष द्या. ते प्रभू येशूला विचारतात. प्रभू येशूचं उत्तर काय? तथापि तो उगाच राहिला, म्हणजे शांत राहिला, त्याने काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तूच आहेस का? येशूने म्हटले, मी आहे. आणि आता आहे का? आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघासह येताना पाहाल. इकडे बघा, हेच लोक येशू ख्रिस्ताचा खटला जेव्हा पंत पिलातापुढे चाललेले होते, हेच लोक आता स्तेफनाला मध्ये घेऊन बसलेले आहेत. ज्यांनी येशू ख्रिस्तावर आरोप केले तेच हे लोक आहेत. इकडे ऐका, इधर सुनो मार्था, यही वो लोग है यीशु मसीह को सुनते उन्होंने सुना है कि एक दिन मैं आप मुझे आसमान से आते देखेंगे. यही लोग स्टीफन के ऊपर आरोप लगा रहे, हेच लोक आहेत. जेव्हा स्टीफन असा म्हटला की मी त्याला देवाच्या उजवीकडे उभा राहिलेला पाहिले, त्यांना लगेच त्या, अरे प्रभू येशू ख्रिस्त पण त्याच्या खटल्याच्या वेळेस असंच म्हटलं. अजून त्यांचं डोकं भडकलं, अजून ते पागल झाले. ज्या माणसाला देव स्वीकारायचं नाही, ज्याला शास्त्र आणि देवाबद्दल नको असतं, तुम्ही किती पण खोल, किती भारी, किती महत्वाचं प्रकटीकरण दिलं ना, ते अजून भडकणार, ते तुमच्यावर चिडणार, ते तुम्हाला नावं ठेवणार, ते कौतुक नाही करणार की देवाने तुम्हाला हे प्रकट केलं, प्रेज द लॉर्ड. ते असं नाही म्हणणार, ते रागाने पाहणार, बाटवट करणार, नाही का काही पण बोल. समजून घ्यायचा, निराश नाही, गौरवाचा आता आपल्यावर येऊन राहिलो. त्यांना आत्मिक दृष्टीने पण आपल्याला, ते आत्मिक नाही पण आपण आहोत. म्हणजे स्टीफनाला दृष्टी होती, आध्यात्मिक दृष्टी होती, परंतु त्यांना आध्यात्मिक दृष्टी नव्हती. ते आध्यात्मिकरित्या अंधारे होते. बघा, 2 पेत्र 2 आणि वचन 22. आपल्याला आश्चर्य वाटतं की हे देवाचे, अब्रामाचे संतान, इस्रायल लोक, मग हे एवढं का बरं चिडलेले, एवढं का बरं त्यांना एवढा संताप का झालेला? 2 पेत्र 2 Peter 2:22, 2 पेत्र 2:22. आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व गाळात लोण्यात अंग धुतल्यानंतर परतलेली डुकरी, अशी जी खरी मन आहे तिच्याप्रमाणे ती गोड झालेली आहे. वचन 21 जर आपण वाचलं तर याचा संदर्भ लागतो. प्रत्येकाने वचन बघा, 2 Peter 2:21, 2 पेत्र 2:21. कारण धार्मिकतेचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेपासून परावृत्त होणे किंवा फिरणे यापेक्षा तो न समजणे हे त्यांना बरे नाही. इकडे बघा, सत्य समजलं नसतं तर बरं होतं, पण समजल्यानंतर जर जाणून बुजून आपण टाळलं, माहिती आहे की येशू ख्रिस्त कोण, त्याने काय केलं हे माहीत असून जर त्याला नाकारलं, तर ते कसं आहे? आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व गाळात लोळण्यात अंग धुतल्यानंतर परतलेली डुकरी, अशी जी खरी मन आहे तिच्याप्रमाणे ते गोड झाले. किती कडक, किती कठोर शब्दात आहे का लॉरेन्स. म्हणजे जे लोक सत्यापासून जाणून बुजून फिरतात, देवाची ओळख झाल्यानंतर परत मागे फिरतात, ते त्यांना ही उपमा दिली, कुत्रे आणि डुक्कर. याच्यापेक्षा भयानक अजून काय असू शकतो? आणि ती उपमा मी नाही, देवाने दिलेली त्याच्यावर. काय म्हणता, काय बघा, वाचा, जे लिहिलेलं आहे तेच मी वाचून दाखवतो, मी काहीच म्हणत नाही.
म्हणजे हे लोक जे दातोड खाणारे हे या कॅटेगरीचे आहे. जे लोक सत्य मार्ग समजून जर देवाला सोडून परत फिरतात, देव सोडून चर्च सोडून जातात, त्यांच्याबद्दल इब्री लोकांस पत्र 6 अध्याय म्हणून वॉर्निंग आहे. वॉर्निंग काय? हिब्रू 6:4-6, इब्री 6:4-6 मध्ये, कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, 3 गोष्टी सांगितल्या. जे प्रकाशित झाले, ज्यांना प्रकाश मिळाला, ते अंधकारातून देवाच्या राज्यात आले, इब्री 6 आणि 4. ज्यांनी स्वर्गाच्या दानाची रुची घेतली है ना, ज्यांनी त्या दानांचा फायदा घेतला, बरे झाले, मुक्त झाले, अनुभव घेतला देवाचा, आणि पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले. पवित्र आत्म्याचं दान पण मिळालं, अन्य भाषेत पण बोलले, दुसऱ्यांसाठी प्रार्थना केल्या, प्रॉफेसीज केल्या, पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले. वचन 5, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ज्यांना वचनाचं पण सत्य समजलं, वचनाचं सामर्थ्य पण समजलं, पुढं काय लिहिलेलं आहे, ते जर परत फिरले, ते जर पतित झाले, तर त्यांना पश्चाताप होईल, असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. कठीण आहे असं नाही, अशक्य आहे. किती जणांना समजतं? अनुभव घेतल्यानंतर जर ही अशी गत होती, अशी परिस्थिती होती, माणूस आपोआप चर्च टाळायला लागतो, देव टाळायला लागतो, देवाचे लोक टाळायला लागतो. त्याला वाटतं कोणी माझ्याशी बोलू नये, तुला म्हणू नये, चर्चला आहे करत. तो त्यांना परत आणणे अशक्य आहे, शास्त्र सांगतं, कारण त्यांनी अनुभव घेतलेला आहे, पवित्र आत्म्याचाही अनुभव घेतलेला आहे, धर्माचा अनुभव. ते जर परत करले, पतित झाले, त्यांनी जर मन कठीण केलं, तर काय होईल? त्यांना परत फिरणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन, म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. किती भयानक आहे. म्हणजे हे असं करणारे लोक काय करतात? स्वतःवर नाशाकडे ते चाललेले आहेत. देवाच्या पुत्राला पुन्हा ते वधस्तंभावर जसं काही खेळतात आणि त्याचा उघड अपमान करतात, असे ते आहेत. तर दुसरा विरोधाभास आपण पाहतो काय, की स्टेफनाला आध्यात्मिक दृष्टी आहे, तो पाहतो येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे, आणि यांना काही दिसत नाही. तसं आजही होत असं. देवाचा अभिषेक जेव्हा मंडळीमध्ये, चर्चमध्ये उतरतो, काही जणांना काही दृष्टांत दिसतात, प्रार्थना करताना काही जणांना काही दिसतं, म्हणजे त्यांना डोळे आहेत, आत्मिक डोळे उघडलेले म्हणून दिसतात, आणि ज्याचे आत्मिक डोळे उघडलेले त्यांना काही दिसत नाही. त्याचे चोथून चर्चला येतात, असे चोथून फक्त चर्च आहे, बाकी काही नाही. काही समजलं, काही नाही, काय झालं काहीच नाही, फक्त आम्ही जाऊ पाट्या टाकून जाऊन माझ्यासारखं. हे चर्च नसतं, हे देवाची भक्ती नसते, हे धर्माचरण असतं. ख्रिस्ती आहे म्हणून चर्चला गेला पाहिजे, लोक काय म्हणतील, लोक नाव ठेवतील म्हणून गेला पाहिजे, ही खरी मनाने भक्ती नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहे, आता चर्चला चला, नाही तर ब्रदर रागवतील, ही खरी भक्ती नाही. काही प्रॉब्लेम नसला तरी चर्चला भक्ती करा, ती खरी भक्ती. पण अनुभव घेऊन जर मागे फिरलं तर असं आहे. तिसरा विरोधाभास काय, 58 वचन पुढं काय झालं बघा. आता हा सगळा सीन यांचा राग तापत चाललेला आहे, आणि याने आता असं सांगितलेलं आहे की मला येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे उभा राहिलेलं दिसतं, अजूनच ते वेळे झालेले रागाने. आणि 57 वचन, तेव्हा ते मोठी आरोळी मारून व कान बंद करून एक चित्ताने त्याच्या अंगावर तुटून पडले. ते विसरून गेले की आपण कुठं आहोत, त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. ते लगेच आपल्या आपल्या जागेवर उठले सगळेजण, आणि सगळेजण त्याच्यावर तुटून पडले. आता बस, आता काहीच बोलू हार. सगळेजण त्याच्या अंगावर मोठी आरोळी मारून आणि कान बंद करून, बघा कान बंद करून,
धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान झाकतो त्याची प्रार्थना पण वीट आणणारी आहे. आम्ही 2-2 तास प्रार्थना करतो, आम्ही होल नाईट फास्टिंग प्रेयर करतो. तुम्ही किती वेळ शास्त्र वाचता आहोत? किती वेळ तुम्हाला वचन घेऊन बसता येतं? तुम्हाला बसवतच नाही. जास्त वेळ झाला की लगेच पटकन बंद करायचं, लगेच बोर. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना पण वीट आणणारी आहे. आजपासून लक्षात ठेवा, जर नुसतीच प्रार्थना करत असताना शास्त्र वाचत असताना आजपासूनच सुरू करा. देवाची क्षमा मागा की प्रभू मी तुझ्या वचनाकडे जोड, माझी इच्छा आहे मीच फक्त तू माझंच ऐकावं, मीच बोलतोय, मीच प्रार्थना करतो. त्याला काय बोलायचंय हे नाही ऐकायला. नाही आम्हाला काही नाही शास्त्र वाचत. एवढं कोण स्टडी करू? कशाला? ब्रदर स्टडी करतो आम्हाला रेडीमेड सांगते नाही का? कशाला एवढं? आम्हाला काय बायबल टीचर व्हायचं का काय? आम्हाला काय करायचं? म्हणून ती प्रार्थना पण वीट आणणारी आहे. परमेश्वर आता ते त्याच्यावर तुटून पडलेले आहेत. मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले. आता काय झालं? त्यांनी त्याच्यावर तुटून पडले, त्याला धरलं, तिथून खेचलं आणि गावाच्या बाहेर, शहराच्या बाहेर नेला. बघा आता हा संतापलेला मॉब आहे आणि तो एकटा आहे. तो आत्म्याने भरलेला आहे, हे वेगाने मत्सराने भरलेले आहे. त्याला आत्मिक दृष्टी आहे, हे लोक आंधळे आहेत. गावाच्या बाहेर नेला, शहराच्या बाहेर नेला आणि त्याला दगडमार करू लागले. आता गावाच्या बाहेर का नेलं आणि दगडमार करण्याबद्दलचे काय नियमशास्त्रात होते आणि त्याच्यानुसार हे काय करत आहे. आता हे स्वतःला खूप धार्मिक समजतात. आपण पाहू मोशेच्या नियमशास्त्रात दगडमार कोणाला करायचे असते है ना, आणि गावाच्या बाहेर का न्यायचं असतं याच्याबद्दल काही नियम होते आपण पाहू. अनुवादाचा पुस्तक याचा 24वा अध्याय, ड्यूटरॉनॉमी 24:16. जे लोक बायबल स्टडी करत नाही त्यांना आज ही शिक्षा आहे, त्यांना बसायचं आहे. आमेन. त्यांना बसायचं आहे, आवडत नसेल तरी. हालेलुया. आवडलं असतं तर बरोबर झूम मीटिंग अटेंड करतील, पण महत्व नसलं तर आपण टाळून देतो काही फालतू कारणासाठी. पण जर इच्छा असली तर सगळे कामावर, मी कामावर येऊन ऑफिसवर येऊन मी गाडीतून प्रवासात असताना झूम मीटिंग घेते. तुम्हाला काय सांगू? जेव्हा इच्छा असते त्यावेळेस मार्ग असतात. म्हणून ते म्हण आहे, इच्छा तिथे मार्ग. Where there is a will, there is a way. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणे, पण हरकत नाही. त्याच्यावरून तुमची टेंडन्सी दिसून येते. अनुवाद 24 आणि वचन 16 या ठिकाणी ड्यूटरॉनॉमी 24 and verse 16. मुलांकरिता बापास जीवे मारू नये अथवा बापाकरिता मुलास जीवे मारू नये. जो पाप करेल त्यालाच त्याच्या पापास्तव जीवे मारू. म्हणजे ज्याने पाप केलेले त्याला जीवे. आता याने काय पाप केले? स्टेफनने काय पाप केले? मर्डर केला, दरोडा टाकला, काय नाही. येशू ख्रिस्त गाजवलाय, त्यांना शास्त्रातून दाखवून दिला की हाच आपला मसीह आहे. हेच चूक केली. त्यांना जे मानायला ते तयार नाही ते त्यांना सांगितलं की हे खरं आहे. ते जे म्हणतात हे खोटं आहे, तो म्हणतो की हे खरं आहे. हे पाप केलं. तर हा नियम त्यांनी मोडलेला आहे. वचन 14 वचन जर आपण वाचलं तर त्याच्यात लिहिलेलं आहे की कोणी जर देशातील तुझ्या आत राहणाऱ्या परदेशापैकी कोणी मजूर कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नको. आणि अनुवाद 17 आणि वचन 7, अनुवाद 17 आणि वचन 7. ज्याचा वध करावायचा त्याच्यावर प्रथम साक्षीदाराने मग लोकांनी आपले हात उचलावे. आता यांनी छोटे साक्षीदार पण नेमलेले आहेत.
आणि नियम शास्त्रात काय सांगितलं होतं की जे साक्षीदार आहे की खरंच हा असा बोलला याने हे केलेलं आहे, आधी साक्षीदाराने दगड मार करायची, मग बाकीच्या लोकांनी दगड मारायची. या प्रकारे आपल्यामधून असली दुष्टाई नाहीशी व्हावी. आणि ह्या ठिकाणी साक्षीदार पण आहे, खोटे साक्षीदार हे दगड मार करतात, लोक दगड मार करायला लागलेले. आणि काय झालं बघा, प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 7वं वचन 7वा अध्याय 59. तेव्हा ते स्तेफनाला दगड मार करीत असता तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. स्तेफनाचा अंत जवळ आलेला आहे. एवढे लोक त्याला दगड मारत. नियमशास्त्रात सांगितलं गावाबाहेर नेऊन साक्ष पुराव्याने मगच दगड मारायचे. म्हणून एखाद्या तर साक्षीदार व्हायचं तर ही मोठी जबाबदारी होती, कारण त्या साक्षीदाराच्या साक्षीवर एखादा जिवंत राहील की मरल हे अवलंबून आहे. म्हणून खोटं साक्ष देणं किती महत्वाचं होतं. साक्षीदार होणं सोपं गोष्ट नव्हती. त्यांनी गावाबाहेर नेलेला आहे आणि स्टीफन म्हणतो की माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. प्रभू येशूने देखील तेच म्हटलेलं, त्याची पॅटर्न. वचन 60. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला. मोठ्याने का ओरडला? ह्या लोकांना ऐकून जावं, एवढा मॉब आहे, गावाच्या बाहेर आलेले आहे. हे लोक रागाने संतापाने वेडे झालेले लोक आहेत, माहिती का? त्यांचा एकच उद्देश आहे की हा जिवंत नाही राहिला पाहिजे, याला संपवायचं, याचा आवाज कायमचा बंद करून हेच त्यांच्या डोळ्यापुढं ठीक आहे. गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. म्हणजे तो देवाने त्यांची क्षमा करावी ही तो विनंती करीत आहे. की ते पाप करत आहे, त्यांना दिसत नाहीये, पण ह्याची शिक्षा त्यांना देऊ नये. अशी प्रार्थना कोणी करतं का? हो. जे खरंच देवाने बदललेले, खरंच देवाचे झालेले, फक्त तेच लोक करू शकतात. कोणी उठून अशी प्रार्थना नाही करू शकत. मी तुम्हाला सांगतो, मोठ्याने ओरडला आणि लोकांनी ऐकलं आणि तरी ते दगड मारतच राहिले. तो तिकडे तडफडतो, रक्तबंबाळ झालेला, पण त्याच्या प्रार्थनेकडे कोणाचं लक्ष नाही. तो काय म्हणतो त्याचं लक्ष नाही, कान बंद केलेले. कोणीतरी म्हटलं असं, अरे पण तो आपल्यासाठी प्रार्थना, हे कसली प्रार्थना, मारा अजून, आणि मारलं. आणि काय झालं पुढं लिहिलेलं आहे, असे बोलून तो झोपी गेला, मरण पावला. त्याने असं म्हटलं होतं की देवाच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने उभं राहिलेलं पाहिजे. शास्त्र सांगते की प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. इकडे आहे का? इकडे बघा. जुन्या करारात याजक लोक ज्यावेळेस विधी कंप्लीट झाला नंतर बसत असत, सगळं कार्य पूर्ण होईपर्यंत ते उभे राहत असत. किती जणांचं लक्ष आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा मुख्य याजक सर्व कार्य संपून स्वर्गात गेला, देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. जेव्हा याजक खाली बसतो म्हणजे त्याचं काम संपलेलं आहे असं जाहीर होतं. पण या ठिकाणी त्याने पाहिलं की तो उभा राहिलेला आहे. म्हणजे काय? तो स्टीफनाला स्वर्गात त्याचा स्वीकार करण्यासाठी तो उभा राहून त्याला दर्शन देते. घेऊ नको, हे काय चाललेलं आहे पृथ्वीवर, माझं तुझ्याकडे लक्ष आहे. माझ्या स्वर्गात मी स्वीकारायला तयार आहे. किती धीर, किती उत्तेजन मिळालं असेल नाही का? काही दृष्टांत देव असे जेव्हा देतो ना ते आपल्याला उत्तेजित करण्यासाठी असतं. इतकं खोल देवामध्ये चालवलं, फक्त रविवार पुरतो नाही, प्रॉब्लेम आल्यावर नाही, इतकं खोल आत्म्यात चालल्यानंतर असे दृष्टांत देव देतो की जे आपल्याला धैर्य देतात,
जेव्हा सगळं जग आपल्याला निराश करतं, नावं ठेवतो, सगळे विरोधात असतात, हातोड खात असतात, तेव्हा हे दृष्टांत पवित्र आत्म्यापासूनचे आपल्याला धैर्य देतात, ते उत्तेजन देतात की नाही, देवाने मला दाखवले आहे, देवाने मला दाखवले आहे, मी याच्यातून गेलो नाही. सेवेतील निराशा, कामावरची निराशा, प्रॉब्लेम, सगळं टेन्शन, पण जे दृष्टांत जे देवाने दाखवले ते मला धीर देत आले. किती जण ऐकत आहे, ते मला धीर देत आले माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये की नाही, देवाने दाखवले मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा उपयोग करेन. सगळे जरी सोडून गेले तरी मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा उपयोग करेन. त्या धीराने मी इथपर्यंत आलेलो आहे. हे इतकं सोपं नव्हतं. जेव्हा घरातून विरोध होतो, घरचे दुसऱ्यांना सांगतात याच्या चर्चला जाऊ नका, हा वेळा झालेला आहे, चुकीचं शिकवत आहे, याच्यापेक्षा भयानक काय असू शकतं गावडे लोक की जे दुसरे येणारे त्यांना सांगायचे तुम्ही जाऊ नका, तुम्ही तुमच्याच ठिकाणी राहा. याच्यातून मी गेलेलो आहे, मला माहित आहे कसं वाटतं. मी हे सर्व फेस केलं. ते दिलेले दृष्टांत, दिलेले वचन हे धीर देत आलेले. प्रभू कोणी नाही तर तू माझ्या बरोबर आहे, तू दिलेलं कार्य मी शेवटपर्यंत पूर्ण करेन, मी माघार घेणार नाही. किती कोणी पाडण्याचा प्रयत्न केला तरी तू मला उठवून पुढे नेणार. कोणी नाही उत्तेजन दिलं तरी तू मला उत्तेजन देणार आहे. नावं ठेवणारे, चुका काढणारे सगळेच असतात, पण उत्तेजन देणारे फार कमी. काही वेळेस असं कोणीच उत्तेजन देणारा भेटत नाही. त्यावेळेस त्यांचं वचन स्तोत्र करता म्हणतो की तुझ्या वचनाने मला धीर प्राप्त होतो. ते वचन आपल्याला धीर देतो. प्रभू शिवतून उभा राहिला आणि स्टेफनाचा स्वर्गात त्याने स्वीकार केला आणि पृथ्वीवर तो झोपी गेला. ख्रिस्ता विश्वासाचा अंत असा होता. छोटासा लाईफ होतो, तरुणपणीच त्याला मारून टाकण्यात आलं, पण जे कार्य होतं देवाने त्याच्यासाठी नेमलेलं तेवढं त्याने पूर्ण केलं. जर तुम्ही सेवा करत आहात, जेवढं कार्य आहे ते पूर्ण होईपर्यंत मरण येणार नाही, पण ते पूर्ण झाल्यानंतर देव तुम्हाला त्याच्याकडे. मग ते किती वर्षाचं आहे माहित नाही. बाप्तिस्मा करण्याचं आयुष्य तेवढंच होतं, त्याचा शिरच्छेद झाला नाही. आपण म्हणतो ट्रॅजेडी नाही, तेवढीच सेवा होती, तेवढंच आयुष्य होतं, ते कार्य झालं, देवाने काढलं. जे कार्य तुम्हाला मला दिलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत सैतान आपल्याला काढून घेऊ शकतो, पण ते कार्य जर पूर्ण झालं तर देव आपल्याला ह्या जगात ठेवणार नाही. अशा लोकांच्या भरोशावर, अशा लोकांच्या हाती आपल्याला देणार नाही. तो उठून उभा राहील, आपला स्वीकार करेल. लक्षात घ्या, चर्च म्हणजे गंमत. देवावर चालणं इतकं सोपं नाही, अवघड आहे, पण अशक्य नाही, कारण त्याची कृपा पुरेशी आहे. एवढं बोलून त्यांच्यासाठी प्रार्थना करून तो झोपी गेला. आणि मग काय लिहिलंय 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात, त्याच्या वधाविषयी शाऊल मान्य होता, जो नंतर पाऊल झाला. हा शाऊल तिथं तरुण बसला होता का, त्याने दगड मारले असतील, तोही कट्टरपंथी होता, तो हे सगळं सेम पाहत होता. त्यानेही स्टेफनाचे शेवटचे शब्द ऐकले. स्टेफनाचा एंड त्याने डोळ्याने पाहिला. मग त्याने तेच या लोकांसारखं मंडळीचा छळ सुरू केला. तर तिसरा जो कॉन्ट्रास्ट, तिसरा विरोधाभास जीवन आणि मरणामध्ये आहे. त्यांना वाटलं की आपण त्याला मारून टाकलं म्हणजे तो संपला. नाही, त्याचं सार्वकालिक जीवन प्रभू येशू बरोबर स्वर्गात सुरू. त्यांना वाटलं की आपण मरण त्याला दिलं, पण देवाने त्याला ऑलरेडी सार्वकालिक जीवन दिलं. त्यांना वाटतं की आम्ही मारून टाकले, ख्रिस्ती लोक यांचा छळ केला, वध केला म्हणजे संपले. नाही, आपण प्रभू जवळ जातो. आपण संपत नाही, देवाचं कार्य संपत नाही. कितीतरी सरकार सत्ता आले आणि गेले, कितीतरी विरोध करणारे आले आणि गेले, देव त्याचं कार्य सुरू. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं.
आणि चौथा आणि शेवटचा विरोधाभास हा की द्वेष आणि प्रीती, कॉन्ट्रास्ट बिटवीन हेट अँड लव्ह. त्यांच्या मनात इतका द्वेष होता आणि ह्याच्या मनात एवढं प्रेम होतं की त्यांनी शेवटी मरताना त्यांच्यासाठी प्रार्थना केली की हे पाप त्यांच्यावर झालं, त्यांचे क्षण. काय माणूस होता स्टेफन. थोडक्यात तरुणपणामध्ये पंक्ती सेवा करता करता करायला लागला, एकदम शायनिंग झाला, एकदम देवाची सेवा मिनिस्ट्री करायला लागला, चिन्ह चमत्कार व्हायला लागली, अटक झाली, हे केलं आणि एकदम त्याचा अंत झाला. जरा विचार करा, ही काही पिक्चरची सिरियलची स्टोरी नाही. जरा विचार करा की कशा प्रकारचा माणूस होता, कशा प्रकारचा तुम्ही आहोत, कशा प्रकारचं जीवन आपण जगतो, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या आहेत. किती धैर्य, किती बोलण्यास, किती ठामपणे. आणि शेवटी प्रभूशी उभं राहून त्याला स्वर्गात घेतला. याच्यापेक्षा मोठा मान काय असू शकतो. आणि तोच मान प्रत्येक ख्रिस्ताव विश्वास ठेवणारा मिळतो जो म्हणता साक्षी परमेश्वर वचनात सेवा